नाही बोलल्यावर एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि संघटना ताकदीने या 29 तारखेच्याही आंदोलनात आहे आणि अण्णासाहेब जावळे पाटलाच्या महामंडळासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या लेवलवर जे काय करता येईल, कारण अण्णासाहेबांनी मुहूर्तमेळ आरक्षणाची या ठिकाणी तुम्ही सगळं जवळून बघितलंय अण्णासाहेबांना. माझी विनंती आहे की आपण या ताकदीने या महामंडळाच्या विषयात लक्ष घालावं. संघटनेचे आता बरेच विषय तुम्ही आल्यावर बाकीचे विषय मला बोलता येणार नाही, त्यामुळे मी आवर्त घेतो, याच ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा सांगतो, नावा संघटना आणि अण्णासाहेबांचा विचार या ठिकाणी मराठवाड्यातल्या आलेल्या प्रत्येकाने आपल्याला ताकदीने पुढे घेऊन जायचंय. समाजाच्या विषयासाठी जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या सोबत ताकदीने छावा म्हणून आपल्याला बाकी कोण कुठे असलं तरी समाज ज्या नेतृत्वासोबत आहे त्या नेतृत्वासोबत अखिल भारतीय छावा संघटना आणि अण्णासाहेबांचे मावळे या ठिकाणी ताकदीने उभे राहतील एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले आशास्थान क्रांती सूर्यपुत्र माननीय दादासाहेब जावळे पाटील आपल्याला मार्गदर्शन दोन शब्द बोलतात. महाराष्ट्राची कुलस्वामी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या इतिहासाची पानं पलटताना आपल्या अंगावर शहारे येतात असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, मराठ्यांचे क्रांती सूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांना मी अभिवादन करतो. सर्वप्रथम आज ज्यांची निवड होणार आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करतो. खरं तर ही बैठक